निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज. संगमनेर तालुक्यात पुन्हा एकदा वाळू तस्करांनी डोकं वर काढलंय. जवळपास 2 वर्षांपासून बंद असलेली वाळू तस्करी पुन्हा सुरू झाल्याचं चित्र आता पठार भागात बघायला मिळतंय. संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागात वाळूनं डोकं वर काढलंय. संगमनेर तालुक्याचे सत्ता परिवर्तन झाल्यानंतर आजपर्यंत वाळू तस्करी बऱ्यापैकी थांबलेली होती. आमदार अमोल खताळ यांनी वाळूच्या गाड्या स्वतः अडवून महसूलचा कारभार सुरळीत केला होता. परंतु मागील काही दिवसांपासून वाळू तस्कर मुळा नदीत सक्रिय झालेले दिसत आहेत. साकूर या महसूल मंडलात तसेच पारनेर तालुक्यातील देसवडे टेकडवाडी या भागातून मोठ्या प्रमाणात मुळा नदीवरून वाळू तस्करी सुरू आहे. येथील तलाठी व महसूल अधिकारी हे मात्र जणू काही घडतच नाही अशा आवाशात वागत आहेत. पोलीस प्रशासन देखील उडवाउडवी करत आहे. कारवाई करण्यापासून पळ काढतायत. काल पोलीस प्रशासनापासून एक विचित्र असा अनुभव सामाजिक कार्यकर्त्यांना आलाय. साकूर येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन खेमनर यांनी 112 या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करून वाळू तस्करीची माहिती प्रशासनाला दिली. यानंतर घारगाव पोलिसांनी सचिन खेमनर यांना कॉल करत सचिन खेमनर यांचीच उलट तपासणी सुरू केली. वाळू तस्करीवर कारवाई करायचे सोडून घारगाव पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले चांगदेव नेहे नामक पोलीस कर्मचाऱ्यानं थेट माहिती देणाऱ्यासच चोर ठरवत हेल्पलाईन क्रमांकाची हेटाळणी केली. सचिन खेमनर हे साकूर परिसरातील एक प्रतिष्ठित व्यक्ती असून राजकीय सामाजिक क्षेत्रात त्यांचं तालुक्यात नाव आहे. ते साकूर जिल्हा परिषद गटाचे संभाव्य उमेदवार समजले जात आहेत. पोलीस प्रतिष्ठित लोकांना जुमानत नसतील तर सर्वसामान्य जनतेचं काय असा प्रश्न आता निर्माण होतोय. त्यातच शासनाच्या हेल्पलाईन नंबरवर तक्रार करणाऱ्या तक्रारदारालाच चोर ठरवल्यानं पठार भागातून पोलिसांबद्दल चीड निर्माण झाली आहे. आपणही सचिन खेमनर व पोलीस कर्मचारी चांगदेव नेहे यांच्यामधील व्हायरल कॉल रेकॉर्डिंग बघूयात. या कथित कॉल रेकॉर्डिंगची राजसत्ता न्यूज पुष्टी करत नाहीये. बघूयात ही व्हायरल कॉल रेकॉर्डिंग. दादा, मी सचिन खेमनर बोलतोय. जबाबदारीपूर्वक बोलतोय. माझं काम होतं तुम्हाला माहिती देणे 112ला. हा बोला सचिन, बोला. ऐका ना, माझं काम तुम्हाला माहिती देणं होतं. धरून ठेवणं माझं काम नाहीये. चालू आहे एवढं मी तुम्हाला कळवलं. धरता आलं तर धरा. माझं ऐकून घ्या सचिन. हा, चोरानं चोराची साक्षीदारी नाही द्यायची. मी चोर नाही. ठीक आहे ना. हा, मी चोर नाही. तू कोण आहे हे मला चांगलं माहिती सचिन. बरोबर, ठीक आहे. मी चोर आहे ना. तू कोण आहे? बबलू खेमनर बोलतो ना तू? येवरगाव पठार. सचिन खेमनर बोलतोय मी स्वतः. हा, सचिन प्रभाकर खेमनर. हा मला माहिती आहे. त्याच्यामुळं चोरानं चोराची साक्षीदारी द्यायची नाही हे मला सांगू नको तू. बर, ठीक ना. ठीक आहे. रेकॉर्ड करून ठेव. रेकॉर्ड करून ठेव माझं नाव. बर, चांगदेवने हे मेजर घारगाव पोलीस स्टेशन. बर, ठीक आहे ना. बर. हा, ठीक आहे. माझं काम मी केलं. तुमचं काम तुम्हाला करायचं तर करा. तू नाही तुझं तर करू. काम केलं आणि तू त्या कोणाला DYSP साहेबांना आणि गृहमंत्र्याला कोणाला फोन करायसाठी करायचं त्यांना कर. ठीक आहे, सर्वांना ठीक आहे ना. करतो मी. हा, तू फोन कर. चोरानं चोराची हे नाही करायची. साक्षी मी नाही चोर द्यायची. नाहीये. मी चोर नाहीये. ठीक आहे ना. फॉर युअर मला काइंड माहिती इन्फॉर्मेशन. फॉर युअर काइंड मला इन्फॉर्मेशन माहिती मी आहे. चोर नाही. ठीक आहे ना. मला हो. माहिती. तू काय पहिल्यांदाच मी तुला ओळखत नाही. मी याच्यासाठी तुला विचारलं होतं सचिन खेमनर तू राहिला कुठे? मी कुठे? मी राहायला सांगणार तुम्हाला. मला बंधनकारक नाही. ठीक आहे ना. हा, 112 हे सरकारने आमचं. ओ दादा, ऐकून घ्या. सरकारने आम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. आम्ही त्याच्यावर फोन केला. तुम्हाला अधिकार नाही आम्ही कुठं राहतो विचारायचा. एक तर आमचं नाव गोपनीय तुम्ही ठेवायचं असतं. आज ऐकून घ्या. हा, मी काय तुमचं नाव कोणा चोराला सांगितलं नाही अजून. ठीक आहे ना. मग ठीक आहे ना. तुम्हाला सगळं कळतं ना. मी हा. सचिन नाही. तुम्हाला मी सचिन नाही. का मी तुम्ही- सचिन नाही. मी तुम्ही बबलू करताना- खेमनर आहे. मी कोण आहे माझं काय ऐकून आहे? घ्या. तुम्हाला हे मी विचारलं तर तुमच्या माझा आणि वाळूचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. त्याच्यामुळे चोराला तुम्ही मला चोर म्हणले ना. ठीक आहे. आता ठीक आहे, याचं उत्तर तुम्हाला मिळेल. हा, मला काय द्यायचं मी काय कोणाच्या बापाला घाबरत नाही. ठीक मी तुला आहे. हे आजही सांगतो. माझं रेकॉर्डिंग करून ठेव.
ठीक ठीक आहे आहे ना? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हा हा आमचं काम माहिती देणं आहे. आम्ही दिलं. आम्ही माहिती काही काय वायात म्हणजे? बोललो नाही. आम्हाला वाढव बोलायचं नाही. आम्हाला माहिती द्यायचं काम होतं. आम्ही दिलं. आता तुम्ही काय बोलताय बोला. माझं ऐकून घे. वाढाव जे बोलायचं तू बोलून गेलेलं आहे सगळं. नाही मी काहीच नाही बोललो. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. हम्म. रेकॉर्डिंग करून माझं. ठीक आहे आता काय तुम्हाला रेकॉर्डिंग तुमची आहे माझ्याकडे आणि माझी तुमच्याकडे हा. असेल ना. ओके ओके. तुम्ही शोध घ्या.